जिल्हाधिकाऱ्याचं नाच गाणं पाहून शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। मात्र त्या दरम्यान पोलिसांमध्ये आणि शेतकरी तरुणांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली। पाहिली का या माजणाऱ्या अधिकाऱ्यांची भाषा? अरे गेल्या 4 दिवसापासून मराठवाड्यात पावसाने अहंकार माजवला असल्याने पूरग्रस्त धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांचे संसार उघड्यावर पडले। अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात पडले, पीक वाया गेली, त्यामुळे मदतीसाठी शेतकरी हाक मारत होता। त्याच वेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारे सांस्कृतिक कार्यक्रमात चक्क डान्स करत होते। सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेणं किंवा डान्स करणं चूक नाही, पण परिस्थितीचं भान ठेवणं अत्यावश्यक आहे। पूरस्थितीने पिकाचं नुकसान, घराचंही नुकसान झालेलं असताना अशा कार्यक्रमात डान्स करण्याऐवजी मदतीकडे लक्ष घालणं अधिक आवश्यक होतं। कारण धाराशिव मध्ये लाखो हेक्टरी पिके धोक्यात आलेली आहेत। पुरामुळे अनेक तालुक्यांमध्ये शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत, अनेकांचे मोठे नुकसान झालेले आहे। जिल्हा प्रशासनाने अशा वेळी तातडीने मदतीसाठी धावून जाणे अपेक्षित असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी तुळजापुरातील एका कार्यक्रमात बेधुंद डान्स करताना दिसल्याने नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। जिल्ह्याची इतकी भयंकर परिस्थिती असताना जिल्हाधिकाऱ्याचे हे बेजबाबदार वर्तन अत्यंत आक्षेपार्ह आहे। एका बाजूला बळीराजा संकटात सापडला असताना जिल्हा प्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या अधिकारी अशा प्रकारे आनंदात रमल्याने प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थितीत राहिलेला आहे। तसेच आपत्ती वेळी स्थानिक लोकप्रतिनिधी असो किंवा जिल्हाधिकारी त्यांच्याकडून नागरिकांना मदतीची अपेक्षा असते। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर जीव धोक्यात घालून एका आजी आणि नातवाला वाचवण्यासाठी पाण्यात उतरले। तोही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि कौतुकाचा त्यांच्यावर वर्षावही झाला। पण त्याच धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्याचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय। अशा पद्धतीने एका जिल्हाधिकारी असणाऱ्या व्यक्तींकडनं जर असं असंवेदनशीलतेचं दर्शन घडत असेल तर निश्चितपणे त्याची जी काही शिक्षा आहे ती निश्चितपणे त्यांना मिळाली पाहिजे। तसेच विरोधकांनी मागणी केलेली आहे की राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी।